मित्रांनो, हे पांडुरंगाचे भक्त तुम्ही पाहिले असेल. समधी अशी वयस्कर असतात पण खणखणीत. पंढरपूर पर्यंत यार 30-30 दिवस चालते ही लोक. म्हणजे कसली शक्ती असेल. 25-26 वर्ष झाली म्हणजे तुमची, होय ना? मग असं काय भेटतंय तुम्हाला पांडुरंगाला भेटून एवढं? 25 वर्ष प्रत्येक वर्षी जाताय तुम्ही. असं नेमकं काय देतो पांडुरंग? रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार मित्रांनो, आता आपण सडावाघापूरला चाललोय. सडावाघापूर इकडेच आहे ना? आणि ही माऊलींची पालखी आता मला वाटतंय पंढरपूरला प्रस्थान करते. तर माऊली, ही पालखी कोणत्या गावची आणि तुमची परंपरा कशी आहे? किती वर्षापासून ही पालखी जाते वगैरे काय सांगाल? 2000 सालापासून आम्ही हे महाराजांची पालखी चालू केली. होय का? हो. गगनगिरी महाराजांची ना? गगनगिरी महाराजांचं गाव इकडेच कुठेतरी आहे ना? मंदुरे. होय का? मंदुरे. मग तिथून निघते काही? नाही, नेवकाने मधनं निघती. त्यांच्या वाड्यामध्ये संध्याकाळी मुक्कामाला येणार आणि उद्या सकाळी पुढं चालू होणार. हा, इथं मावशीच्या तिथं गाडग्यांच्यात दुपारीचं जेवण होतं. संध्याकाळी थोडक्यात ही मावशी वरून पालखी निघते आणि नेवकानेवर निघती. नेवकाने मंदुरे करून इथं पाटणला मावशीच्या इथं आमचं जेवण असतंय. तिथून संध्याकाळी मुक्काम आमचा मल्हारपेठ कदमवाडी तात्या कदम. मित्रांनो, हे पांडुरंगाचे भक्त तुम्ही पाहिले असेल. समधी अशी वयस्कर असतात पण खणखणीत. पंढरपूर पर्यंत यार 30-30 दिवस चालते ही लोक. म्हणजे कसली शक्ती असेल. म्हणजे नेमकं आरात परत आम्ही 1 महिना जातो माझा, आहे ना? कंटिन्यू चालताचा रतन आम्ही असतो. कसली ताकद. आणि आताची आपली माणसं बघताय, 2 दिवस भिजला नाही गेले की गडी आडावाच आहे ना हॉस्पिटलमध्ये. बरं, ते झालं. मग नेमकं असं किती वर्ष झाले तुम्ही जाताय पंढरपूरला? आज 25-26वी वार आहे का? माळ आहे तुमची? काय माळ आहे? रामकृष्ण हरी. 25-26 वर्ष झाली म्हणजे तुमची, होय ना? मग असं काय भेटतंय तुम्हाला पांडुरंगाला भेटून एवढं? 25 वर्ष प्रत्येक वर्षी जाताय तुम्ही. असं नेमकं काय देतो पांडुरंग? पांडुरंगानं आम्हाला भरपूर दिलंय. आम्हाला ताकद दिली. माझं 86 वर्षाचं वय आहे. 1939 ची माझी जन्मतारीख आहे. पंचायत ताकद आहे, गुराढोरात आहे, शेती बातीत आहे. आणि एवढं आम्हाला समाधान आहे ना. सर्वात महत्वाचं पांडुरंगाच्या भक्तांनी समाधान आहे ना. म्हणतात ना, पांडुरंग काही देत नाही पण काही कमी बी पडू देत नाही. कमी पडू देत असं. पांडुरंगाची पंढरपूरची वारी आता चालू झालेली आहे 19 तारखेपासून, आहे ना? बरेच वारकरी अशी वृद्ध माणसं वारीत असतात. प्रत्येकाला सहकार्य वगैरे करा, कुठं अडीअडचण तर येतच नाही, त्याचा वादच नाही. आणि या सर्व वारकऱ्यांना माझा मानाचा मुजरा आणि शतकोटी प्रणाम की ही वारकऱ्यांची परंपरा, आपल्या संस्कृतीची परंपरा ही सदैव अशीच अखंड चालावी. रामकृष्ण हरी.